ठाकरे गटाचे 2 खासदार संपर्कात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केलेला आहे। या 2 खासदारांनी काल रात्री मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती सुद्धा म्हस्केंनी दिलेली आहे। मुल्ला मौलवींना पैसे देऊन त्यांची मतं घेण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका पटत नसल्याचं या खासदारांनी सांगितल्याचं म्हस्के म्हणाले। दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हस्केंचा हा दावा फेटाळून लावलाय। सुषमा अंधारेंनी याला नेमकं काय प्रत्युत्तर दिलंय आपण ते देखील पाहूया। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। निवडून आलेल्या 2 खासदारांनी संपर्क साधलेला आहे। त्यांना उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती त्यांना पटत नाहीये। विकास कामं आपल्या मतदारसंघात व्हायला पाहिजेत आणि शिवसेनेच्या मूळ तत्वापासून बाजूला जे गेलेले आहेत, मशिदी असतील, प्रार्थना स्थळं असतील, त्यामधून जे आदेश दिले गेलेले आहेत ते त्यांना पटलेलं नाहीये आणि भविष्याच्या दृष्टीने शिवसेना आणि शिवसेनेची तत्व यामुळे 2 खासदारांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी संपर्क साधलेला आहे। डिस्क्वालिफिकेशनचा एक विषय आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता 2 आहोत, आम्ही 6 लोकांची संख्या आम्ही जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही पाठिंबा देतो। मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला एखादं मंत्रिपद मिळण्याची आशंका आहे आणि ते मंत्रिपद आपल्या पदरात पडावं यासाठी आदळआपट करून वाटेल तो आक्रस्ताळेपणा किंचाळणे, आरडाओरड करून काहीतरी न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा अत्यंत बालिश प्रयत्न नरेश म्हस्केंकडून चालू आहे। पण म्हस्केची जरा विचार करा, शिंदे साहेबांचा एकूण लौकिक बघता त्यांचं इतकं मोठं मन नक्कीच नाही आहे की 1 मंत्रिपद जर मिळत असेल तर ते मंत्रिपद आपला मुलगा श्रीकांत शिंदे याला सोडून ते तुमच्यासारख्या अत्यंत थिल्लर चाळे करणाऱ्या माणसाला देतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।